आज आपण पाहणार आहोत 1 ते 3 मार्च 2026चे धार्मिक पंचांग, प्रदोष, होळी, धुलिवंदन आणि चंद्रग्रहण. 1 मार्च फाल्गुन शुद्ध त्रयोदशी. या दिवशी सायंकाळच्या प्रदोष काळात व्रत आणि पूजा आपण संध्याकाळी 6:27 ते 8:53 या काळामध्ये करू शकतो. हा दिवस शिवपूजेसाठी शुभ मानला जातो. 2 मार्चच्या संध्याकाळी फाल्गुन शुद्ध पौर्णिमेच्या प्रदोष काळात होलिका दहन केलं जातं. 2 मार्च रोजी सायंकाळी 5:55 पौर्णिमा सुरू होणार आहे आणि 3 मार्चला संध्याकाळी 5:07 संपणार आहे. होलिका दहन पौर्णिमा रात्री सूर्यास्तानंतर भद्रारहित वेळेमध्ये केलं जातं. त्यामुळं होलिका दहनासाठी शुभ मुहूर्त हा 2 मार्चला संध्याकाळी 6:22 ते रात्री 8:50 असणार आहे. 3 मार्च धुलिवंदन कधी करावं? हिंदू पंचांगानुसार धुलिवंदन 3 मार्चला साजरं केलं जाऊ शकतं, पण 3 मार्चला ग्रहणाचा प्रारंभ दुपारी 3:20, मध्यकाळ 5:04 आणि संपूर्ण ग्रहण 6:47 असणार आहे. त्यामुळं ग्रहण काळामध्ये धुलिवंदन खेळू नये. ग्रहण स्पर्श होताच स्नान करावे. पर्व काळात देवपूजा, श्राद्ध, जप, होम, दान करावे आणि ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे. ग्रहण संपल्यानंतर स्नान करून धुलिवंदन आपण खेळू शकतो किंवा पुढील दिवशी रंगोत्सव करणे हे उत्तमच ठरेल. नमस्कार.